तू मागचे व्हिडिओज बघितले असतील असं मी ग्राह्य धरतो आणि पुढे शिकवायला चालू करतो. क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 1.2 मधला पेज नंबर 13 काढायचा आहे. त्याच्यातला सेकंड आपण बघूया. एकच त्यात ट्रूथ टेबल मी शिकवलेलं, दुसरं ट्रूथ टेबल शिकवलं नव्हतं. बघूया कसं सॉल्व्ह करतात ते. आपला सेकंड आहे पी अँड निगेशन क्यू, हे लिहून घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. आतापर्यंत 3 लेक्चर्स घेतलेले आहेत मी या चॅप्टरचे. ते तिन्ही लेक्चर्स युट्यूबवर अपलोड केलेले आहेत, एकदा बघून घे. म्हणजे हा पण मी आजच अपलोड करणार आहे. ते अपलोड झालं सुद्धा तरी सुद्धा तुला दिसून जाईल. तू एकदम चारीच्या चारी म्हणजे तुला लिंक लागेल की कुठलं आहे पुढे मध्ये. बघूया आता. पी क्यू याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. आर याच्यात दिसत नाही, ते पहिल्यांदा ते लिहून घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर उरलेले स्टेटमेंट्स किती किती आहेत, कुठले कुठले बघूया. हा एक स्टेटमेंट आहे आणि हा एक स्टेटमेंट आहे. म्हणजे पहिल्यांदा ब्रॅकेटच्या आतमधले स्टेटमेंट लिहून घ्यायचे. पण त्याच्या आधी सुद्धा जर इथे बघितलं, इथे जर बघितलं तर हा निगेशन ऑफ क्यू एक आहे, त्याच्यामुळे निगेशन क्यूचा एक कॉलम आपल्याला करायला लागेल. त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटला एक करायचं आणि या ब्रॅकेटला एक करायचं. म्हणजे कसं होणार, पी अँड निगेशन क्यू. ट्रूथ टेबल कसं बनवायचं ते बघतोय आपण. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, ह्यांचा एक कॉलम झाला आणि हा अख्ख्याचा एक करायचा फायनली. म्हणजे काय येणार, मी जरा वाढवतो हे. एकच मिनिट हा बाळा. हा, तर हे झालं. त्याच्यानंतर फायनली हे जे तू आता ग्रीन ज्याला मी ब्रॅकेट केला ते करायचं. म्हणजे काय काय येणार, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघूया. पहिल्यांदा ह्याला आखून घेतो, तू पण आखून घे. ते सॉल्व्ह करूया ह्याला आपण. ओके. आता जर 2 स्टेटमेंट्स असतील तर मी मागच्या लेक्चरला सांगितलंय 2:n या फॉर्म्युलानुसार 2:2 2 स्टेटमेंट्स आहेत म्हणून 4 केसेस तयार होणार. 4 केसेस म्हणजे काय, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इथे सुद्धा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असं तयार होणार. ठीक आहे. आणि इथे आहे निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू म्हणजे क्यू जेवढे तुला दिसत आहेत त्या सगळ्याचं निगेशन. म्हणजे त्याचं ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू करायचं. सो फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, निगेशन ऑफ क्यू झालंय. आता पुढचा कॉलम कसा बनवायचा बघूया. पुढचा कॉलम काय आहे इथे, पी अँड निगेशन क्यू. काय आहे, पी अँड निगेशन क्यू म्हणजे काय, तर पी चं आणि निगेशन क्यू चं एंडिंग करायचं. या दोघांचं एंडिंग, या दोघांचं एंडिंग, या दोघांचं एंडिंग. म्हणजे काय करायचं बघूया. अँडचा जर तू हे बघितलास काय, ट्रूथ टेबल जर बघितलं तर अँडचा ट्रूथ टेबल काय आहे इथे मी लिहून देतो शॉर्टकट मध्ये. अँडचा ट्रूथ टेबल काय आहे, टी टी एफ एफ टी एफ टी एफ असं जर असेल, याच्यामध्ये हा जो आहे हा पी आहे, हा क्यू आहे. अशा केसमध्ये पी अँड क्यू काय होतं, यातला एक जरी फॉल्स असेल, यातला एक जरी फॉल्स असेल तरी सुद्धा फॉल्स येतो, अदरवाइज ट्रू.
फॉल्स फॉल्स फॉल्स. फक्त पहिल्या केसमध्ये ट्रू, कारण दोघं ट्रू आहेत त्या केसमध्ये. ठीक आहे. मग हाच रूल आपण इथे वापरणार आहे. कसा वापरणार? तर ट्रू अँड फॉल्स. बघा इथे काय दिलंय, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे पुन्हा एकदा इथे दाखवतो मी, हे खोडतो म्हणजे कळेल. पी अँड निगेशन क्यू या दोघांचं अँडिंग करायचं आहे. म्हणजे ट्रू आणि फॉल्सचं अँडिंग. ट्रू आणि फॉल्सचं अँडिंग काय होतं? फॉल्स येतं. मी काय सांगितलेलं, जर एक जरी फॉल्स असेल तरी सुद्धा आन्सर फॉल्सच येतं. म्हणून ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्याचं बघूया. ट्रू अँड ट्रू, दोघं पण ट्रू असेल तर काय येणार आहे? ट्रू येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉल्स अँड फॉल्स, दोघं पण फॉल्स आहेत, मग तर ऑफकोर्स फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर काय आहे? फॉल्स अँड ट्रू. मी काय सांगितलं, एक जरी फॉल्स असेल तरी सुद्धा आन्सर फॉल्सच असतं, म्हणून इथे सुद्धा फॉल्स येणार. हा झाला चौथा कॉलम तयार झाला. त्याच्या पुढचं बघूया आता. त्याच्यानंतर काय आहे? पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यू चा ट्रूथ टेबल काय आपल्याकडे बघूया. एकच मिनिट, इथेच दाखवतो. हे सगळं खोडतो आणि दाखवतो. एकच मिनिट. मी हे पहिल्याच एक्झाम्पल आहे म्हणून दाखवतोय, अदरवाईज मी दाखवणार नाही एवढं सगळं. बघूया काय आहे. ओके. इथे ट्रू फॉल्स, सॉरी, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, इथे टीएफ टीएफ. ओके. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय? बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. असं जर असेल, ओके, तर काय होणार आहे? पी इम्प्लाइज क्यू चं काय होणार? आपल्याकडे रूल काय आहे? पहिल्याला ट्रू असतं, नंतर फॉल्स असतं, नंतर दोघं ट्रू ट्रू असतात. म्हणजे पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असं असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रूच असतं. लक्षात आलं? मग या केसनुसार पी इम्प्लाइज क्यू, हे इथे हे पी आहे, हे क्यू आहे, यांचं इम्प्लिकेशन. हे पी आहे, हे क्यू आहे, यांचं इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन, सगळ्यांचं इम्प्लिकेशन काय येणार? मग फायनली तीच ट्रूथ व्हॅल्यूज येणार किंवा तोच कॉलम ऍज इट इज येणार. हा झाला पाचवा कॉलम तयार. काही डाऊट असेल तर विचार बरं का. काहीही डाऊट आला तरी मला विचार. पुढचं बघूया. पुढचा आहे शेवटचा कॉलम. काय आहे? याच्यामध्ये पी अँड निगेशन क्यू, पी इम्प्लाइज क्यू या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन पाहिजे. म्हणजे कोणाकोणामध्ये डबल इम्प्लिकेशन? या कॉलम मध्ये आणि या कॉलम मध्ये डबल इम्प्लिकेशन पाहिजे. ठीक आहे. एकच मिनिट. याच्या या दोन्ही कॉलम मध्ये डबल इम्प्लिकेशन पाहिजे. तर डबल इम्प्लिकेशन कसं येणार? एफ इम्प्लाइज टी आणि टी इम्प्लाइज एफ. हे बघा, या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन, या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन, या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन. मग डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल काय आहे बघूया. इथे लिहूया डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल. हे सगळं मागच्या वेळी दिलेलं आहे बरं का. एकदा हे मी पहिलंच एक्झाम्पल आहे म्हणून एवढ्या डिटेलमध्ये घेतोय. पुढच्या एक्झाम्पल मध्ये एवढ्या डिटेलमध्ये घेणार नाहीये. तुला ट्रूथ टेबल समोर ठेवूनच अभ्यास करावा लागणार आहे. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोघं ट्रू असतील तरी ट्रू असतं, दोघं फॉल्स असतील तरी ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. म्हणजे हे प्लस प्लस मायनस मायनस सारखं असतं. दोन प्लस असेल तर प्लस, दोन मायनस असेल तर मायनस, पण एक प्लस एक मायनस असेल तर मायनस असतं. ह्या रूल सारखं. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं याच्यासाठी सांगतोय मी. हे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके. आता याच्यामध्ये बघूया कुठे सेम सेम आहे का बघा. या दोघांमध्ये, याच्यामध्ये दोघं पण फॉल्स आणि ट्रू अपोजिट आहेत. हे पण दोघं अपोजिट आहेत, हे पण दोघं अपोजिट आहेत, हे पण दोघं अपोजिट आहेत. म्हणजे इथं तिसरा जो कॉलम येणार, शेवटचा जो कॉलम येणार आहे, तिथे काय येणार? सगळे कसे असणार सांगा? सांगा, या कॉलम मध्ये सगळे कसे असणार? इथे बघ काय आहे. जर इथे बघा, दोघंच्या दोघं ट्रू असेल तर ट्रू आहे, दोघंच्या दोघं फॉल्स असेल तर ट्रू आहे.
अदरवाईज नेहमी फॉल्सच दाखवायचं. मग याच्यामध्ये कुठली एखादी तरी अशी केस आहे का ज्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही फॉल्स किंवा दोन्हीच्या दोन्ही ट्रू आहेत, अशी एक तरी केस आहे का? नाही. म्हणजे येणारा कॉलम काय असणार? फॉल्स फॉल्स वाला असणार का ट्रू ट्रू वाला असणार सगळा? फॉल्स वाला. करेक्ट, सगळे फॉल्स आले याच्यात. लक्षात आलं ट्रूथ टेबल कसं बनवायचं? एकदा रिव्हिजन करायची असेल तर हाच व्हिडिओ मी अपलोड करेल थोड्या वेळात युट्यूबला, नंतर तू बघू शकतेस. ओके, बाकीचे जे विद्यार्थी नंतर व्हिडिओ बघतील त्यांनी सुद्धा नंतर ते बघून ठेवा सगळ्यात. ओके, हे झाले लिहून? झाले सर. ओके, नेक्स्ट बघूया. यातलाच थर्ड बघूया. आता याच्यामध्ये 3 स्टेटमेंट येणार आहेत. ओके, 3 स्टेटमेंट काय येणार आहेत? पी अँड क्यू, डबल इम्प्लिकेशन, क्यू और आर असं आहे. बघूया आता याचं कसं बनवायचं. पहिल्यांदा पी चा कॉलम, त्याच्यानंतर क्यू चा कॉलम, नंतर आर चा कॉलम. आता दरवेळी काय व्हायचं? पी आणि क्यू दोघच असायचे. आता पी क्यू आर तिघ आलेत. ओके, त्याच्यानंतर कोणाचा? यातले दोन ब्रॅकेट आहेत त्यांचा एक कॉलम बनवायचा. 2 ब्रॅकेट कोण कोण आहेत बघूया याच्यामध्ये. हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे, त्यांचा एक कॉलम बनवूया, पी अँड क्यू. ओके, त्याच्यानंतर क्यू और आर हा एक कॉलम आहे आणि ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन, म्हणजे पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. ओके, पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. मग काय काय येणार? आता याच्यामध्ये काय केस आहे सांगतो मी. रूल मगाशी सांगितला 2n रूल. म्हणजे काय? जेवढे स्टेटमेंट्स असतील तेवढे या 2 च्या डोक्यावर लिहायचे. त्याचे पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स आहेत. कॉलम नव्हे बरं का, स्टेटमेंट्स, प्युअर स्टेटमेंट. पी क्यू आर एस यांना स्टेटमेंट्स म्हणायचे. तर याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स आहेत पी क्यू आर. तेवढ्या केसेस आपल्याला दाखवायला लागतील. म्हणजे 8 केसेस येणार. 8 केसेस म्हणजे कशा येणार बघा त्या. ट्रू 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 असं 4 वेळा. फॉल्स फॉल्स, एक मिनिट, फॉल्स फॉल्स असं 4 वेळा. ओके, त्यानंतर क्यू मध्ये कसं येणार बघा. 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. हे असंच लक्षात ठेवायचं बरं का. आणि आर मध्ये एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स असं येणार. लक्षात येत आहे? हा, परत एकदा बघा. पहिल्या कॉलम मध्ये 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. हे कधी? जर 8 केसेस असतील तर. ओके, म्हणजे 3 स्टेटमेंट्स आहेत पी क्यू आर, अशा केसमध्ये 8 केसेस असणार. मग 8चं डिवायडेशन कसं होणार? 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स, 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. क्यू मध्ये कसं होणार? 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. आणि आर मध्ये एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. ओके, आता यांचं एंडिंग करूया. एंडिंगचा रूल काय आहे? जर एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघं ट्रू असतील तरच ट्रू. एंडिंग कोणाकोणाचं करायचं आपल्याला? पी आणि क्यूचं. इथे सगळा हा पी आहे, इथे सगळा हा क्यू आहे. ठीक आहे, त्यांचं ट्रू कुठे कुठे येणार? 2 वेळा ट्रू जिथे दिसते तिथे ट्रू देऊया. अदरवाईज सगळीकडे बघा अपोजिट अपोजिटच आहे आणि शेवटचे तर सगळे फॉल्स आहेत, त्यामुळे ह्याचं फॉल्स येणार. मी आणि एकदा सांगतोय, जर अँड असेल मध्ये, ओके, अँड कुठे आहे बघा, एकच मिनिट दाखवतो. हे सगळं ड्रॉ करावं लागतं बरं का. मी इथे ड्रॉ करून ठेवतो. हे टेबल वगैरे सगळं ड्रॉ करावं लागतं. हे सगळं ड्रॉ करतोय. हे तुम्ही सरळ ड्रॉ करा. मी आता ह्याच्यात वाकडे तिकडे झालं पटपट काढायचं म्हणून. हा, ठीक आहे. तर याच्यामध्ये पी अँड क्यू, अँड असेल तर काय सांगितलं मी? दोघंच्या दोघं जर ट्रू असतील तरच ट्रू येतं, आणि एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स. मग त्यात दोघं फॉल्स असेल तर ऑफकोर्स फॉल्सच येणार आहे. आणि एक गोष्ट ती अशी की
जर अँड असेल, अँड म्हणजे सिम्बॉल हा इथे दिलेला आहे. अँडचा अर्थ मल्टिप्लिकेशन असतो, ट्रूचा अर्थ 1 असतो, फॉल्सचा अर्थ 0 असतो. ह्या लॉजिकनी हे जर सॉल्व्ह केलं तर पटकन होतं. ओके, 1 इंटू 1 हे काय येणार आहे, 1 येणार. 1 इंटू 0 काय येणार आहे, 0 येणार. आणि 0 इंटू 0 0 येणार. त्याच्यामुळे तुम्ही दोघं ट्रू असेल तरच ट्रू, एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तरी सुद्धा फॉल्सच, आणि दोघं फॉल्स असतील तरी सुद्धा फॉल्सच. या रूलने हे सॉल्व्ह करायचंय. ओके, आता पुढे जाऊया. पुढे आहे ऑर. ओके, इथे आहे बघा, इथे आहे ऑर. क्यू आणि आर मध्ये ऑर करायचं आहे. क्यू आहे इथे, आर आहे इथे, या दोघांमध्ये ऑर. ऑरचा अर्थ ऍडिशन असतो. ऑफकोर्स मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. आणि ऑरचा अर्थ काय सांगितला मी, ऍडिशन. मग आता या दोघांचं ऍडिशन होणार. ट्रू प्लस ट्रू म्हणजे काय, 1 प्लस 1, 1 प्लस 1 2 असतं. पण 2 लिहायची आपल्याकडे पद्धत नाही, मग आपण 2 च्या ऐवजी ट्रू लिहायचं तिथे. ओके, मग इथे येणार ट्रू. त्याच्यानंतर ह्या दोघांचं ट्रू अँड फॉल्स म्हणजे 1 प्लस 0. असं नाही, ऍक्च्युली सिम्बॉल मी चुकीचा दिला. या दोघांमध्ये सॉरी, अँड ऑर, या दोघांमध्ये ऑर, या दोघांमध्ये ऑर, ऑर, या दोघांमध्ये ऑर, या दोघांमध्ये ऑर, सगळ्या दोघांमध्ये ऑर ऑर होणार. मग 1 प्लस 0 किती येणार, 1 येणार. 0 प्लस 1 किती येणार, 1 येणार. 0 प्लस 0 किती येणार, 0 येणार. 1 प्लस 1 2, पण 2 लिहायची पद्धत नाही त्यामुळे ट्रू. टी प्लस एफ म्हणजेच 1 प्लस 0 किती येणार, 1 येणार. इथे पण 1 येणार. आणि फायनली 0 येणार. 0 म्हणजे फॉल्स. समजलं इथपर्यंत? हो सर. हा, आता लास्टचं जे आहे त्याच्यामध्ये पी, हा, लास्टचं जे आहे त्याच्यामध्ये पी अँड क्यू, क्यू और आर या दोघांचं काय आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशनचं आठवून बघा. जर अपोजिट असतील तर तरच फॉल्स, सेम असतील तर ट्रू. बघूया सेम कुठे कुठे आहेत, या दोघांमध्ये बघायचं बरं का, या दोघांमध्ये, या दोघांमध्ये, या दोघांमध्ये असं. मग जर अपोजिट असेल तर फॉल्स, सेम असेल तर ट्रू. मग पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, 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 ट्रू. ओके, असा हा स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे. लिहून झाला असेल तर सांग, एकदा चेक करूया आपण. 1.2 पहिल्या क्वेश्चन मधला कितवा आहे हा, तिसराच आहे ना. टी टी एफ टी एफ 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 टी, बरोबर आहे, बरोबर आहे. पॅटर्न बरोबर आहे शेवटच्या कॉलमचा. पुढे जाऊया, झालंय लिहून. नेक्स्ट बघूया फोर्थ. फोर्थ मध्ये काय दिलंय, पी इम्प्लाइज ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ क्यू अँड आर. ठीक आहे, बघूया हे सॉल्व्ह कसं करायचं. त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट्स आहेत, पी क्यू अँड आर, 3 स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे इथे पी येणार, क्यूचा एक कॉलम येणार, आरचा एक कॉलम येणार. त्याच्यानंतर ब्रॅकेट बनवायचे. पहिल्यांदा निगेशन आहे का, आहे, पण ते ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्यामुळे त्याला एवढ्यात नाही बनवता येणार. पहिल्यांदा ब्रॅकेट, आतला ब्रॅकेट बनवायचा पहिल्यांदा. आतला ब्रॅकेट म्हणजे कुठला, हा पार्ट येणार, क्यू, क्यू अँड आर. मी इथे बनवतो क्यू अँड आर. ओके, त्याच्यानंतर त्याचं निगेशन, इथे येणार निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, त्याच्यानंतर हा अख्खा. ओके, म्हणजे काय काय येणार, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, त्याचं बनवूया. 3 स्टेटमेंट्स आहेत म्हटल्यावर 8 केसेस येणार. मग अशी सांगितल्याप्रमाणे 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स. त्यानंतर क्यू साठी 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. अशाच केसेस बनवायच्या. अदरवाईज मॉडेल आन्सर मध्ये जे आन्सर आहे त्याला तुमचा आन्सर मॅच होत नाही. ओके, एकच मिनिट.
ओके, आता याच्यामध्ये काय लिहिलंय, सॉरी, हा चौथा कॉलम कसला आहे, क्यू अँड आर चा आहे. क्यू अँड आर म्हणजे यांच्यामध्ये अँड करायचं, या दोघांमध्ये. हे आखायचं वगैरे नंतर आखून घ्या बरं का, आता मला आखायला वेळ नाही. ओके, या दोघांमध्ये अँड करूया आपण. अँड म्हणजे काय, जर एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोघं ट्रू असतील तर ट्रू. म्हणजे इथे ट्रू येणार, हे फॉल्स 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 ट्रू, फॉल्स 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 झालं. त्याच्यामध्ये हा रूल कुठला वापरला, जर दोघं ट्रू असतील तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, वापरून झालाय. कडून टाकतो. पुढचा बघूया कॉलम. पुढचा कॉलम आहे निगेशन ऑफ क्यू अँड आर. म्हणजे काय, हा जो कॉलम दिसतोय याचं निगेशन करायचं, म्हणजे याचे साईन सगळे ट्रू असतील तर फॉल्स करायचे, फॉल्स असतील तर ट्रू करायचे. म्हणजे काय काय होणार, इथे फॉल्स, इथे ट्रू ट्रू ट्रू, पुन्हा फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू. त्याच्यानंतर शेवटचं स्टेटमेंट काय आहे, पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. म्हणजे काय, याचं आणि याचं, या दोघांचं इम्प्लिकेशन करायचं आहे. पी इम्प्लाइज कॉलम नंबर 5. ओके, म्हणजे कॉलम नंबर 1 इम्प्लाइज कॉलम नंबर 5 करायचं. आता याच्यामध्ये मी खूप सारे असे ऍरो दाखवू शकत नाही, असे 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 खूप ते गिसबिट होईल, त्याच्यामुळे मी ते दाखवत नाहीये. मी डायरेक्ट करतोय. ट्रू इम्प्लाइज फॉल्स असं असेल तर आपण ट्रू फॉल्स लिहितो. पुन्हा ट्रू इम्प्लाइज ट्रू असं असेल तर आपण ट्रू लिहितो, बरोबर. इम्प्लिकेशनला फक्त एकाच केसमध्ये फॉल्स असतं, टी इम्प्लाइज एफ ला फॉल्स असतं. ओके, तेवढ्या फक्त केस शोधून पहिल्यांदा फॉल्स लिहा आणि बाकीच्यासाठी ट्रू लिहा. ओके, सो ह्या एका एजला एफ येणार, बाकीच्या सगळ्याला माझ्यामध्ये ट्रूच येणार आहे, कारण हे ट्रू वाले पहिले 1 2 3 4 आहेत, त्याला फक्त एकालाच इम्प्लिकेशन आहे. येस, ट्रू ट्रू. त्याच्यानंतर इथे ट्रू 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 आणि ट्रू. एकदा चेक करून बघ आणि लिहून झालं की मला सांग. मी एकदा चेक करतो आन्सर बरोबर आहे का आपला. हा क्वेश्चन नंबर आहे आपला 4था. येस, पहिलं एफ, बाकीचे सगळे ट्रू, बरोबर आहे आपलं. झालं लिहून. ओके, आता याच्यामध्ये दुसरं एक बघणार आहे आपण. क्वेश्चन 1 मधले आता आपण 4 सॉल्व्ह केले. हा, 11 पर्यंत जेवढे होतील तेवढाच मी क्वेश्चन 1 घेणार आहे. त्याच्यातला आपण आता घेऊया क्वेश्चन 6 घेऊया आणि मग वेळ उरल्यावर बघूया कुठला घ्यायचा. ओके, क्वेश्चन नंबर 6 जे फर्स्ट मधला 6 बघूया काय आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ओके, फाईन. इथे 2च स्टेटमेंट आहेत पण कॉलम खूप होणार आहेत बरं का. केसेस 4च होणार, 2 स्टेटमेंट केस 4, 3 स्टेटमेंट असतील तर केस 8 होतात. ओके, मग काय येणार, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, हेच तर तयार झालं. आता बनवायचे कुठले कुठले कॉलम बघूया. पहिल्यांदा तर बनवावं लागणार आहे आपल्याला निगेशनचा बनवावा लागेल. निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू. ओके, त्याच्यानंतर बनवावा लागणार आहे आपल्याला पहिला ब्रॅकेटवाला म्हणजे हा, त्याच्यानंतर दुसरा ब्रॅकेटवाला म्हणजे हा, आणि अख्ख्याचा एक बनवायला लागेल. बघूया. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू हा पहिला कॉलम. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी हा दुसरा कॉलम. आणि फायनली निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. हे थोडंसं कंजेस्टेड मध्ये लिहिलंय, तुम्ही व्यवस्थित लिहा. मला ते एका पेजवर दाखवावंच लागणार, त्याच्यामुळे मला असं लिहावंच लागतं. तुम्ही व्यवस्थित लिहा.
हे आखा वगैरे सगळं मी आखतोय. ओके. सो पहिलं आहे, आता एकदा ते तुमचं हे करून झालं ना, कुठले कुठले स्टेटमेंट लिहायचे हे एकदा फायनल झालं ना, मग काही प्रश्न नसतो, पटापटा होतात सगळी काम. एकदा आता कन्फर्म झालंय आपलं. ओके, बघूया आता काय लिहिलं इथे. निगेशन ऑफ पी म्हणजे याचा अर्थ हा जो कॉलम दिसतो त्याचे सगळे उलटे करून घ्यायचे. TTFF चा येणार FFTT, FFTT. ओके, त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू, निगेशन क्यू म्हणजे ह्या सगळ्याचे उलटे करून घ्यायचे. FTFT. त्याच्यानंतर आहे इथे बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू म्हणजे या दोघांचं इम्प्लिकेशन. मग इम्प्लिकेशन काय सांगतो, इम्प्लिकेशनचा रूल, जर पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल, जर पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग इथे काय काय येणार, पहिल्याचा ट्रू, दुसऱ्याचा ट्रू. हा फक्त ही एकच केस अशी आहे त्याच्यामध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे, त्याच्यामुळे तिथे फॉल्स येणार, अदरवाईज पुन्हा ट्रू. हे लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढचं आहे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी म्हणजे एफ इम्प्लाइज एफ, टी उलट इम्प्लिकेशन आहे बरं का. असं एफ इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी असं आहे. बघूया काय येत आहे. क्यू, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. इथे ट्रू येणार, फक्त इथे फॉल्स येणार. कारण का, हे ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे, उलट इम्प्लिकेशन करतोय आपण. या केसमध्ये फक्त फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येणार दोघं पण. हे मी जे काय सांगतोय, तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर हे कळणार नाही. ठीक आहे, मागचे व्हिडिओ व्यवस्थित बघा, त्याच्यात ट्रूथ टेबल नीट समजून घ्या आणि मगच हे कळेल तुम्हाला मी काय सांगतोय. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू वगैरे वगैरे ह्याच्या खाली बघूया काय लिहायचं. आता हा जो शेवटचा आहे, शेवटचा कॉलम, हा त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर या दोघांचं, ह्या कॉलमचं आणि या कॉलमचं अँडिंग करायचं. अँड 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 आणि अँड. अँडचा रूल काय आहे, दोघं ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे इथे ट्रू येणार, शेवटचा एक ट्रू येणार, अदरवाईज फॉल्स येणार. TFFT. ओके, याला काय म्हणतात, हा सॉरी डबल इम्प्लिकेशनचा रूल झाला. हा स्टेटमेंट पॅटर्न आला TFFT. बरोबर आहे का, एकदा चेक करतो. बरोबर आहे, 6व्याचं बरोबर आहे, फर्स्ट मधलं 6th बरोबर आहे. झालं लिहून? हो सर, झालं. गुड. नेक्स्ट बघूया यातलंच, कितवं बघूया आता, तू सांग. 8वं बघूया. ठीक आहे, 8वं जरा मोठं आहे त्याच्यामुळे तेच बघूया. P implies Q implication R bracket close, double implication P and Q implication R. ओके, आता कसं कसं होणार, P Q R. ठीक आहे, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कुठे निगेशन आहे का, नाही. आता आतले ब्रॅकेट पहिल्यांदा घ्यायचे, म्हणजे हा एक ब्रॅकेट घ्यावा लागेल, त्याच्यानंतर ह्या सगळ्याच एक बनवावं लागेल. ठीक आहे, नाहीतर एक काम करूया, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट बनवून ठेवूया आपण. Q इम्प्लाइज R हा एक ब्रॅकेट, P अँड Q, एक मिनिट जवळ जवळ लिहितो कारण भरपूर स्टेटमेंट्स आहेत. P अँड Q हा एक ब्रॅकेट करतो. झालंय, त्याच्यानंतर ह्या अख्ख्याचा एक बनवावं लागेल, म्हणजे कोणाकोणाचं, ह्याचं आणि ह्याचं एक एक बनवावं लागेल, म्हणजे अजून 2 कॉलम येणार. काय काय येणार, P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R हा एक ब्रॅकेट येणार,
त्याच्यानंतर P and Q implies R, आणि फायनली जो येणार आहे तो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, कुठल्या दोघांचं, ह्याचं आणि याचं, या दोघांचं कॉम्बिनेशन येणार. ते काय काय येणार? P implies Q implies R. ओके, मध्ये डबल इम्प्लिकेशन P and Q implies R. म्हणजे हे अख्खं जे स्टेटमेंट आहे हे मी इथे लिहून काढलंय. आखूया म्हणजे जरा बायफर्गेशन करायला बरं पडेल आपल्याला. 8 केसेस घ्यायचे आहेत आपल्याला. ह्याच्यात माझ्या मते अर्धाच होईल, अर्धा तुला घरी होमवर्क करावा लागणार आहे. जे व्हिडिओ बघतील त्यांना सुद्धा अर्धा जो आहे तो होमवर्क करावा लागणार आहे. पुढच्या लेक्चरला मी डिस्कस करेन, पण तरी सुद्धा होमवर्क केला तर जास्त बरं. उरलेले सगळे होमवर्क आहेत बरं का. क्वेश्चन 1 मधले हे आज आत्ता जेवढं होईल तेवढंच, उरलेले सगळे होमवर्क. आता याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे 8 केसेस येणार. 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स. थोडं खाली घेतो हे. त्याच्यानंतर 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. पुन्हा तसंच, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. त्याच्यानंतर काय स्टेटमेंट आहे? Q implies R, म्हणजे यांचं इम्प्लिकेशन करायचं आहे. इम्प्लिकेशनचा रूल काय? जर पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज. म्हणजे इथे ट्रू येणार, इथे फॉल्स, इथे ट्रू, 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 इथे पुन्हा फॉल्स, ट्रू आणि ट्रू. त्याच्यानंतर काय आहे? P and Q याचा अर्थ या दोघांचं अँड. या प्रत्येकाचं अँड करून जे मिळेल ते कॉलम नंबर 5 मध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामुळे काय काय येणार? P and Q मध्ये ट्रू. आणि अँडचा रूल काय आहे? एक जरी ट्रू असेल, एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स, दोघं ट्रू असतील तरच ट्रू. इथे ट्रू, इथे ट्रू, फॉल्स, 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 फॉल्स आणि फॉल्स. ओके, त्याच्यानंतरचा बघूया. शेवटचा कॉलम तुला करायचा, म्हणजे जे बघतायत व्हिडिओ त्या सगळ्यांना करायचं शेवटचा कॉलम. ठीक आहे, शेवटचा कॉलम कसा होणार? P implies Q implies R. म्हणजे याचा अर्थ सांगतो, P implies Q implies R चा अर्थ सांगतो. हे जे दिसतंय हे सगळं, हे implies Q implies R म्हणजे इथला कॉलम. ठीक आहे, ओके. म्हणजे इथून ह्याला इम्प्लिकेशन करायचं. ओके, म्हणून मी म्हटलं हा आणि हा कॉलम मी बनवून देणार आहे. शेवटचा कॉलम होमवर्कला. ओके ओके, सो P implies Q implies R म्हणजे या दोघांचं इम्प्लिकेशन. सॉरी, या दोघांचं इम्प्लिकेशन. मग इम्प्लिकेशनचा रूल पुन्हा एकदा तोच मगाचाच. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स. बघूया याच्यात कसं आहे. कुठले कॉलम बघायचे पुन्हा एकदा बघा. हा एक कॉलम बघायचा आणि हा एक कॉलम बघायचा, हा वाला. ठीक आहे, बघूया काय होतं. मग काय होणार? पहिल्याचा ट्रू, फॉल्स, ट्रू. नीट व्यवस्थित नजर ठेवायची बरं का. मी आता इथे ऑनलाईन असल्यामुळे ते दाखवता येत नाही मला. असं सारखं असं असं करता येत नाही, ते खूप खराब होईल नाही तर पूर्ण ती शीट. ओके, ट्रू, 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 ट्रू आणि ट्रू. ठीक आहे, कारण पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स फक्त दुसरीच केस आहे अशा याच्यात, अदरवाईज नाहीये. त्याच्यानंतर शेवटून दुसरा कॉलम म्हणजे कितवा? 7वा कॉलम. ओके, 7व्या कॉलम मध्ये काय आहे? P and Q implies काय आहे? R. ओके, P and Q implies R म्हणजे काय?
दाखवतो एकच मिनिट. पी अँड क्यू इथे आहे आणि इम्प्लाइज आर आहे इथे, म्हणजे आपल्याला ह्याचं इम्प्लिकेशन करायचं आहे बघा, उलट असं. याचं इम्प्लिकेशन पुन्हा तोच रूल, इम्प्लिकेशनचा रूल काय, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. पहिलं म्हणजे इकडचं बघायचं बरं का, हा 1 नंबर आहे आणि हा 2 नंबर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बघताना पहिल्यांदा इकडे बघायचं, या पी अँड क्यूच्या कॉलम मध्ये बघायचं. म्हणजे काय काय येणार आता, ट्रू, फॉल्स, ट्रू, 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 ट्रू आणि ट्रू. कारण का, कारण ही एकच केस अशी आहे की ज्याच्यामध्ये बघा, या पूर्ण कॉलम मध्ये ह्या इथेच फक्त काय आहे, ट्रू आहे. अदरवाईज इथे एक ट्रू आहे, पण इथे इम्प्लिकेशनला पण ट्रू आहे पुढे, त्याच्यामुळे हा कॉलम असाच येणार आहे. ओके, हा वाला कॉलम. ही एकच केस अशी आहे ज्याच्यामध्ये इथे ट्रू आणि इथे फॉल्स आहे. अदरवाईज कुठली पण बघा, ही बघा, ही बघा, ही बघा, ही बघा, कुठली पण केस बघा, पहिल्यांदी फॉल्स आहे. ओके, आणि एकदम पहिल्या केसमध्ये पहिल्यांदी ट्रू आहे. एकदम पहिल्या केसमध्ये पहिल्यांदी ट्रू आहे, पण इम्प्लिकेशनला पुन्हा ट्रूच आहे, त्याच्यामुळे ह्याचा आन्सर ट्रूच येणार आहे. ओके, ही 2 नंबरची जी केस आहे ती एकच अशी केस आहे इथे की ज्याच्यामध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे, अदरवाईज सगळीकडे ट्रूच येणार आहे. हे झालंय शेवटून दुसरा कॉलम, म्हणजे 7वा कॉलम तयार झाला. तर 8वा कॉलम जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. ओके, हा होमवर्कला कळलं. हो.